एप्रिल महिन्यात हे सर्व रस्ते आणि नाल्यांची कामं होणे गरजेचं होतं. पूर्ण गेली 10 महिने झालं या मुख्याधिकाऱ्यांवर या जिल्ह्याचे नेते म्हणून मिरवणारे तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे भावी पालकमंत्री म्हणून स्वप्न बघणारे या दोन पुढाऱ्यांच्या भांडणामध्ये आणि या मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांवर धाराशिव शहरामध्ये नगरोत्थान अभियानांतर्गत नगरपालिकेला जवळपास 140 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामध्ये धाराशिव शहरामध्ये 59 रस्ते होते. त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की 140 कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये अट टाकली होती शासनाने की 7 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे. निविदा प्रक्रिया राबवून 90 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून 91व्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं. परंतु नगरपालिकेने तब्बल 9 महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती. या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्यांची अवस्था फार वाईट झालेली आहे. अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत, सायबंदी झालेत. एक युवकाचा मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे. आम्ही वारंवार धाराशिव शहरवासियाच्या वतीनं जिल्हाधिकारी असतील, मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली, परंतु त्यांनी कुठलीही दाद दिली नाही. आज धाराशिव शहरवासियाच्या वतीनं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आणि आज असं म्हणतात ना, नाक दाबलं की तोंड उघडतंय, तशी गत झाली. आणि जी निविदा प्रक्रिया 9 महिने झाला रखडली होती, आज मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलंय की 28 फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे 140 कोटी रुपयाचे रस्ते आहेत, 59 DP रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होतील, जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल. आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहरामध्ये भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर बदलतंय, धाराशिव शहराला 140 कोटी रुपये मंजूर. हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या 7 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन 90 दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल. परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण अडवत आहे, यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करावी. नार्को टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे, सत्ताधारी आमदार राणा पाटलाचा दबाव आहे का पालकमंत्र्याचा दबाव आहे सांगतील आणि सगळ्या जनतेला कळेल की ही रस्ते कोण अडवलेत. त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी मी या ठिकाणी मागणी केली होती. परंतु आज धाराशिव शहरवासियांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. त्याचं फलित म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलंय येत्या 28 फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षामध्ये चालू होतील.